नमस्कार मित्रांनो, मराठी साहित्य वार्ताच्या सर्व चाहत्यांनो, कवींनो, मित्रांनो, सर्वांना मी संजय सोनवणी नमस्कार करतो. मला असं वाटतं की आपण या कवितेवर बोलू काही या चर्चेमध्ये आज सहभागी होतोय. आपल्याला त्या विषयावर चर्चा करायची आहे. मराठी साहित्य वार्ताने 1 जानेवारीपासून हा जो मोठा उपक्रम सुरू केला आहे, साहित्यिकांना, कवींना एकत्र आणून, साहित्य रसिकांना एकत्र आणून चर्चा घडवून आणणं, कवितांच्या मैफिली घडवून आणणं, हा एक अत्यंत चांगला असा उपक्रम आहे. यामुळे साहित्याजवळ लोकांना जाण्यासाठी अधिकाधिक मदत होईल याचा मला विश्वास वाटतो. अमरदीप वानखेडे, वैशाली मोहिते, पवन गवई आणि त्यांचे असंख्य सहकारी यांनी एक कल्पना डेव्हलप केली आणि साहित्यावरच्या पराकोटीच्या प्रेमापोटी त्यांनी सातत्याने या करोनाच्या काळामध्ये लोकांना जीवनाजवळ नेण्यासाठी, साहित्याजवळ नेण्यासाठी खऱ्या अर्थाने एक लोक चळवळ उभी केली असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. खरं तर अमरदीपजींचा मला फोन आला होता. ते म्हणाले की सर, कवितेवर कार्यक्रम करायचा आहे. तर मी त्यांना म्हणालो होतो की अरे, मी काय कवी नाही किंवा कवी असल्याचं मानत नाही. तसे माझे 3 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. एक इंग्रजीत अनुवाद झाला आहे. संगीतबद्ध अल्बम सुद्धा निघाला होता आणि त्या मान्सून सोनाटा चांगला गाजला. त्याचं उद्घाटन जे झालं लेहला 13,500 फुटावर झालं होतं. तो एक जगातला पहिला कार्यक्रम असा असेल किंवा पहिलं प्रकाशन असं असेल की जे एवढ्या उंचीवर झालं. त्याचा एक वेगळा आनंद जरी असला तरी मी काही स्वतःला कधी कवी मानलं नाही. कवी म्हणून माझी ओळखही नाही. मी जाहीर कार्यक्रमात मी कधी आजतागायत कविता वाचली नाही. कोणत्या कवी संमेलनात सुद्धा गेलो नाही. मंचावर जाणं तर दूरच, प्रेक्षकांमध्ये सुद्धा मी कधी बसलेलो नाही. मी माझ्या इतर साहित्य प्रकारांमध्ये, इतिहास संशोधनामध्ये जास्त रमलो आणि त्यातच माझा बहुंशी वेळ जात असतो. जरी मी कविता लिहिल्या असल्या तरी कवितांपासून तसा मी म्हटलं तर एका अर्थाने दूरही राहिलो. परंतु कविता म्हणजे शेवटी आहे काय? कविता म्हणजे जीवनाशी चाललेला निरंतर प्रणय म्हणजे कविता. तर कविता जगण्यामध्येच मी जास्त आनंद मानत गेलो. आता कवितेवरच आपण बोलतोय तर सुरुवात एका छोट्या कवितेपासून करूयात. एक कविता मी मागे लिहिली होती याशी संबंधित. या कवितेला कोणी वाचणार नाही, या कवितेला कोणी वाचणार नाही, या कवितेला कोणी ऐकणार नाही, या कवितेचा कोणी अनुवादही करणार नाही. कारण स्वाभाविक आहे. यात अर्थगर्भ हव्याशा शब्दांची, प्रतिमांची आणि प्रसिद्धीची कसलीही सोय नाही. ही फक्त निखळ कविता आहे जी मी अनवरत कोलाहलातील नीरव शांतीत बसून शापग्रस्त, त्रस्त संत्रस्त आत्म्यांच्या सांत्वनासाठी लिहिली आहे. माझे हात चिंब भिजले त्याच्या अश्रूंनी आणि कान कुंद त्यांच्या अनावर हुंदक्यांनी. एवढे सांगायचे सोडले तर या कवितेत बाकी काहीच नाही. ही कविता नाही आणि मीही कवी नाही. कविता ही मानवाच्या जीवनात आदिम काळापासून घुसलेली आहे. किंबहुना मानवाचं आदिम साहित्य सगळं काव्यात आहे. ज्यावेळेस आदिमानव या भूतलावर प्रथम अवतरला, इथली प्रकृती, प्राकृतिक उत्पात, प्राकृतिक चमत्कार पाहून तो ज्या
अद्भुतरम्य मनस्थितीत गेला असेल, त्या अद्भुतरम्य मनस्थितीचं प्रतिबिंब आपल्याला त्याच्या काव्यामध्ये दिसतं. जगातले आद्य धर्मग्रंथ सुद्धा काव्यमय आहेत. तो अवेस्ता असो, ऋग्वेद असो, की इजिप्शियन लोकांचं बुक ऑफ डेट्स असो, काव्यमय आहे. आणि त्याच्यामध्ये अत्यंत अप्रतिम असे काव्याचे आपल्याला बिंदू पाहायला मिळतात. आपण त्याच्यामध्ये मिसळून जातो आणि जीवनाबद्दलच्या, परमेश्वराबद्दलच्या अनावर ओढीने आपण एका जीवनात येणाऱ्या साऱ्या आव्हानांशी संघर्ष करण्यासाठी तयार होतो, अशी कल्पना त्या काव्यांमागे होती. आणि ती काव्य आजही चिरंतन अस्तित्व टिकवून आहेत असं आपल्याला दिसेल. कविता हा, असं जर म्हटलं तर चालेल, तर हा मानवी मनाचा हृदयापासून आलेला उद्गार आहे. या कवितेने माणसाला जगायला शिकवलं. मग ती कविता कधी गीत स्वरूपात येत असेल, कधी लोकगीत स्वरूपात येत असेल, कधी ओवी स्वरूपात येत असेल, कधी अभंग स्वरूपात येत असेल, कधी भलरीच्या स्वरूपात येत असेल, कधी मोठेवरचं गाणं म्हणून येत असेल, जात्यावरच्या ओव्या म्हणून येत असतील. हे सगळे मानवी मनाचे आतून आलेले उद्गार होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. त्याचं स्वरूप बदलत जाईल, त्याची अभिव्यक्ती बदलत जाईल, अभिव्यक्तीची साधनं सुद्धा बदलत जातील, त्याच्या जागा बदलत जातील, त्याचे उद्देश बदलत जातील. परंतु त्याचा जो मूळ गाभा आहे, तो मूळ गाभा काही जाणार नाही. थोडंसं इतिहासात गेलं. आपली माय मराठीची सुरुवात, ज्याला आपण मानतो आद्य ग्रंथ, ज्याला आपण मानतो गाथा सप्तशती. गाथा म्हणजे काय, तर 2 ओळीच्या कविता. म्हणजे जसे आता चारोळ्यांचं मध्यंतरीच्या काळामध्ये चंद्रशेखर गोखलेंमुळे वगैरे एक फार मोठं एक प्रस्थान होतं. त्या गाथा म्हणजे 2 ओळीतल्या कविता, म्हणजे त्याला 2 ओळ्या आपण म्हणू शकतो. त्या इतक्या नितांत सुंदर आहेत की आपल्या माय मराठीचं 2000 वर्षापूर्वीचं सौंदर्य आपल्याला त्यातून दिसतं. त्या कवितांपैकी जरा 2 मासले मी आपल्याला सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या 2000 वर्षापूर्वीच्या पूर्वजांची प्रतिभा आणि त्यांची कवितांचे विषय नेमके होते तरी काय. कारण त्या शुद्ध कविता आहेत, त्या धार्मिक नाही, त्याच्यामध्ये कोणताही धार्मिक संदर्भ नाही. त्या केवळ जीवनाबद्दलच्या, दैनंदिन जीवनाबद्दलच्या, प्रेमाबद्दलच्या, जीवनाशी करावं लागणाऱ्या संघर्षाबद्दलच्या भावना ज्या आहेत त्या 2-2 ओळींमध्ये अत्यंत सुंदरपणे व्यक्त झालेल्या आहेत. एका कवितेमध्ये असं म्हटलंय, मी आता त्या प्राचीन प्राकृत भाषेमधल्या ओळी सांगत नाही, कारण त्या आता आपल्याला समजत जशी ज्ञानेश्वराची मराठी सुद्धा समजायला आपल्याला जड जाते, तर 2000 वर्षापूर्वीची मराठी समजणं फार अवघड जाणार. त्यामुळे ते आताचा जो अनुवाद आहे आपल्या आजच्या मराठीतला, तो मी आपल्याला सांगतो. मुग्धेला प्रथमच डोहाळे लागले होते. मुग्धेला प्रथमच डोहाळे लागले होते, तर सख्यांनी तिला विचारले की तुला काय आवडते. मुग्धेला प्रथमच डोहाळे लागले होते, तर सख्यांनी विचारले तुला काय आवडते. तर त्या वेळीची नजर आपल्या प्रिय पतीकडे गेली. म्हणजे तिला डोहाळे कोणाचे लागले होते, आपल्या प्रिय पतीचे लागलेले होते. ही एक छोटीशी कविता. आणि दुसरी कविता आहे, हे चंद्रा, हे चंद्रा तू अमृतमय आहेस. हे चंद्रा तू अमृतमय आहेस, गगनाचा मुकुट आहेस. हे चंद्रा तू अमृतमय आहेस, गगनाचा मुकुट आहेस, रजनीच्या मुखावरील टिळक आहेस, तिलक आहेस. त्यामुळे तू एक काम कर, ज्या किरणांनी माझ्या पतीला स्पर्श करशील, माझ्या प्रियकराला स्पर्श करेल, तेच किरण माझ्या शरीरावरनं अलगद फिरू दे. अशी ती एक 2 ओळी आहे. काव्याचा उद्गार हा इतका जुना आहे, इतका जुना आहे की त्याची आपण कल्पना करू शकत नाही. जात्यावरच्या ओव्या असतील, ग्राम जीवनातल्या महिलांची कामं करतानाची वेळ असेल, इर्जिकेच्या वेळची गाणं असतील. इर्जिक आजच्या पिढीला फारशी माहीत नसेल, पण इर्जिक म्हणजे एखादा नडलेला शेतकरी असला, कामगार मिळत नसले तर सारं गाव करायचं काय की त्याच्या शेतात जाऊन रात्री काम करायचं, त्याचं पीक काढून द्यायचं काम करायचं. आणि मग त्यावेळेस ते इर्जिक करताना जी गाणी म्हटली जायची, जे गाव भोजन त्यावेळेस घातलं जायचं, त्यावेळेस म्हटली जाणारी गाणं म्हणजे इर्जिकीचं गाणं.
आपल्याला कविता आठवत असेल, आपल्याला शाळेतही होती, गाऊ इर्जिकीचं गाणं रे इर्जिकीचं गाणं. म्हणजे तुम्हाला होती की नाही मला माहीत नाही, पण मला तर शाळेमध्ये ती कविता होती. या कवितांच्या पार्श्वभूमीवर पाहताना किंवा संतांनी जे अभंग लिहिले त्यासुद्धा अजरामर कविताच आहेत असं आपल्याला आढळेल. आता वारीचे दिवस आलेले आहेत. आपण जर संतांचे अभंग जर ऐकतो किंवा ज्ञानेश्वरांच्या विराण्या ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला एक भावनेचा उत्कट असा विस्फोट त्यातून दिसतो. ऋणू झुणू रे भ्रमरा सारखी नितांत सुंदर कविता असेल ती कविताच आहे. किंवा पसायदानासारखं विश्वगीत असेल की ज्यात साऱ्या जगाच्या, साऱ्या माणसांच्या, मानव जातीच्या प्रेमाची, श्रद्धेची एक जी निरंतर जाणीव असते, जी प्रेरणा असते, त्या प्रेरणेचं आर्त असा उद्गार पसायदानातून आपल्याला दिसतो. पसायदान एका अर्थाने विश्वगीत जे बनले ते त्याच्यामुळेच. म्हणजे जे अर्थता आहे, जिथे जिथे अर्थता आहे. आता रामायणाची जर सुरुवात आपण पाहिली तर वाल्मिकींना रामायण सुचलं कसं? असं म्हणतात की वेदना, माणसाची माणसांबद्दलची किंवा जीवसृष्टीबद्दलची जी वेदना आहे ती वेदना हा खरं काव्याचा मूलाधार आहे असं काही कवींचं, थोर कवींचं किंवा तत्वज्ञांचं म्हणणं आहे. वाल्मिकींना ती कविता कधी सुचली की एका व्याधाने क्रौंच पक्षाला बाण मारला, तो पक्षी तडफडत खाली पडला आणि त्याची तडफड पाहून, त्याची वेदना पाहून आद्य कवींच्या मुखामधनं पहिला श्लोक उमटला आणि एका अर्थाने आदिकवी जन्माला आला. आधुनिक काळामध्ये आपण पाहतो आपल्या काव्यावर पाश्चात्य शैलीची आणि सुरुवातीच्या काळातल्या मुक्त कवींची, थोर कवींची सुद्धा जी एक छाप आहे पाश्चात्य काव्य प्रकाराची किंवा पाश्चात्य जीवनाची किंवा पाश्चात्य शैलींची, ती फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसते. काहीतर भावानुवाद असाव्यात, भावानुवाद वाटाव्यात अशा काही कविता आहेत. ती काही ओरिजिनल क्रिएशन होतं अशातला काही भाग नाही. आज आपण कवितांच्या, साहित्याच्या क्षेत्रामध्ये भरारी घेतोय. कवींचं तर संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला दिसते. याचा अर्थ सरळ आहे की व्यक्त व्हावं, अभिव्यक्त व्हावं, आपल्या भावना मांडाव्यात, आपल्या भावना लोकांपर्यंत पोचवाव्यात असं वाटतं आणि वाटतं त्या जाणीवेतून कविता लिहिली जाते. खरं म्हणजे कविता लिहिली म्हणून कवी होता येतं का? तसं काही नाही आहे. अनेक लोक अत्यंत संवेदनशीलतेने जीवन जगत असतात आणि त्यांच्या मनामध्ये कोमल भावना, ज्याला आपण प्रगल्भ कोमल भावना म्हणू शकतो, अशा भावनांचा उद्रेक होत असतो. परंतु ते व्यक्त होत नाहीत, अभिव्यक्त होत नाहीत. पण म्हणून ते कवी नसतात असं म्हणून आपल्याला चालणार नाही. प्रत्येकजण हा कवीच असतो. कविता लिहिली म्हणजे कवी होतो असं काही नाही आहे. कविता ऐकून ज्याचे डोळे भरून येतात किंवा आनंद होतो किंवा आशा, आकांक्षा यांना फुलोरा मिळतो, ज्यांना मिळतो, जे भावना कवीच्या भावनेशी समरस होतात, ते सुद्धा एका अर्थाने कवीच असतात असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे कविता कधी लिहिली नाही म्हणून जे आपण निरस आहोत, आपण कोरडे आहोत असं काही समजून घेण्याचं कारण नाही. कविता जीवनाचा श्वास जरी असला तरी आपण अलीकडे पाहतो की कविता लिहिण्याची, प्रसिद्ध करण्याची, कविता संग्रह काढण्याची एक प्रचंड घाई नावाचा एक प्रकार आता आपण सध्याच्या काळामध्ये पाहतो. आपण सारे माझे कवी मित्र आहात, त्याच्यामुळे तुमच्यासमोर मी मनमोकळेपणाने संवाद साधतोय. त्यामुळे काही गोष्टी जर मी स्पष्ट बोललो तर राग मानू नका. आणि हा जो भाग झालेला आहे आणि आता प्रसिद्धीची माध्यमं इतकी सुलभ झालेली आहेत की डिजिटल टेक्नॉलॉजीमुळं प्रकाशन करणं, पुस्तक प्रकाशित करणं, त्यासाठी प्रकाशकच पाहिजे, काही नाही, स्वतःसुद्धा स्वयंप्रकाशित सुद्धा होता येतं. आणि मग आपण त्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना त्या कविता देतो. परंतु मला असं वाटतं कधी कधी की आपण घाई करत असतो. कवी होणं वाटणं, कविता किती प्रसिद्ध झाल्या याच्यावर ते अवलंबून नसतं. कविता किती प्रगल्भ आहेत, किती खोलीच्या आहेत, किती आर्ततेने, जीवनाविषयीच्या आर्ततेने भरलेल्या आहेत, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय देतात त्या कविता, तो नवा आहे का की सरधोपट आहे का, कोणाची छाप आहे, याचा सुद्धा विचार कवींनी स्वतःचाच परीक्षक बनवून केला पाहिजे. परंतु आपण अनेकदा तो करायचा टाळतो. कारण मी प्रकाशक होतो, एक लक्षात घ्या,
मी हे का बोलतोय? पुष्पप्रकाशन लिमिटेड ही माझी कंपनी भारतातली ही पहिली आणि शेवटची पब्लिक लिमिटेड कंपनी. मी 850पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. मराठीतल्या थोर कवींच्या संग्रहांना काढलेले, नवीन कवींच्याही संग्रहांना काढलेलं आहे. परंतु माझ्याकडे येणाऱ्या कविता संग्रहांचं प्रमाण इतकं मोठं होतं की त्याच्या खाली कथा आणि मग कादंबऱ्या असा तो क्रम ठरवता येईल. म्हणजे कविता फार मोठ्या प्रमाणावर, नंतर कथा, नंतर कादंबऱ्या आणि मग वैचारिक वगैरे, इतिहास वैचारिक वगैरे असा तो एक क्रम आपल्याला म्हणता येईल. असं का होतं? असं होतं याचं कारण असं आहे की आपल्याला या आधुनिक काळामध्ये या सगळ्या सुलभीकरणामुळे आपल्याला झटपट पुढे जाण्याची किंवा झटपट नाव मिळवण्याची एक छंद आपल्या मनामध्ये जन्माला आलेला असतो. त्यामुळे आपण अनेकदा स्वतःबद्दल गंभीरपणे विचार करत नाही, तर आपल्या लिखाणाबद्दल आपण गंभीरपणे किती विचार करणार, आपण तो करत नाही. आजही जर आपण पाहिलं तर आपल्याला आठवणारे कवी कोणते? संतांचे 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज झाले, नामदेव महाराज झाले, नंतर तुकोबाराय झाले. आजही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जर काही सर्वात जास्त आठवत असेल तर त्यांचे अभंग, त्यांच्या कविता आपल्याला आठवत असतात. आणि नंतरच्या काळात, आधुनिक काळामध्ये केशवसुतांपासून सुरुवात झाली. त्यातनं काही कवींच्या कविता आपल्याला आजही मुखोद्गत असतात किंवा ते आपल्याला माहीत तरी असतात. परंतु आजचा जर आपण आधुनिक काळातला विचार जर केला गेला 10-20 वर्षातला, तर आपण जर पाहिलं तर आताचे कवी आणि त्यांची जर आपण त्यांच्या काव्यप्रतिभेची, त्यांच्या निर्मितीची जर तुलना करायचा प्रयत्न केला आणि त्याने खरोखरच समाजामध्ये काय रसरशीतपणा दिला, काय जिवंतपणा दिला, हे जर आपण पाहिलं तर आपल्या पदरी निराशा पदरी पडते. एक रशियन कवी होता मायकॉवस्कीने फक्त 35-36 कविता लिहिल्या. त्या जगभरातल्या भाषांमध्ये अनुवादित झाल्या. मराठीत सुद्धा त्याचा अनुवाद झाला. पॅन्ट घातलेला ढग या नावाने सदानंद रेगेंनी त्याचा अनुवाद केला होता. त्या कवितांमध्ये शैली म्हणजे पूर्ण अशी शैली की ते तुम्ही त्याला काय नाव द्यावं त्या प्रकाराला हे सुद्धा आपल्या पटकन लक्षात येणार नाही. त्या मुक्त छंदातल्या कविता, परंतु त्याच्यामधली जी एक जीवनाचा अंतर्गाभ्याला भिडणारी, वेदनेला भिडणारी किंवा जीवनातल्या आकांक्षा, महत्वाकांक्षा आणि हाती येणारा अपयश याचा जो कडेलोट होतो, जो उद्रेक होतो, त्या उद्रेकाची जी हृदयद्रावक वर्णनं आणि मनाला उभारी देणारी वर्णनं त्या कवितांमध्ये होती. त्या कविता जगभरात गेल्या. मग आमच्या कविता जगात गेल्यात का, हा खरा प्रश्न आहे. आणि गेल्या नसतील तर का गेल्या नाही? एक तर कविता वैश्विक असली पाहिजे असं कवितेबद्दल म्हटलं जातं. वैश्विकता त्यासाठी आपल्या मनात आणावी लागते. आपल्या मनाची मशागत जर नीट झाली नसेल, ती वैश्विकताच जर आपल्यामध्ये आली नसेल, आपण जर संकुचित असू, आपला जर जीवनाच्याकडे पाहायचा दृष्टिकोनही संकुचित असेल आणि ते मर्यादित असेल, तर आपली कविता सुद्धा त्या मर्यादेच्या आतच राहणार, ती मर्यादा पार पाडू शकणार नाही, हे उघड आहे. म्हणजे बघा, साधी एखाद्या झाडावरची कविता, साधी सिंपल कविता सुद्धा वैश्विक असू शकते. पण त्यासाठी आमचे विश्वाकडे पाहिजे, आमची नजर काय आहे, आमचा अनुभव काय आहे, आमची अनुभव संपन्नता काय आहे आणि आम्ही जीवनाशी किती समरसलेलो आहोत याच्यावर ते अवलंबून असतं. व्हान गॉग नावाचा चित्रकार आपल्याला माहिती आहे, वेड्यासारखे लोक जगलेले आहेत, अक्षरशः वेड्यासारखे. त्यांनी आपल्या प्रेसला आपला कान कापून दिला होता. मायकॉवस्कीने आत्महत्या केली. ही जी एक उद्रेकी अवस्था आहे, ती उद्रेकी अवस्था येते. तो मी तर बाबा पछाडलेला असं जे काही म्हटलेलं जातं, एका कवीने कोणतरी म्हटलेलं आहे, ते हे पछाडणं जे आहे, हे पछाडणं जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये येत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने कवी नाही बनू शकत. शब्द लिहिता येणं, टलाट रिलारी जन म्हणे काव्य करणारी असं कवी नामू गुप्ते उर्फ बींनी म्हणूनच ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की आपण अनेकदा टलाट आणि रिलारी जोडतो
मग मला भावावर कविता लिहायची, मला आईवर कविता लिहायची, बापावर कविता लिहायची, मुलीवर कविता लिहायची, शेतकऱ्यावर कविता लिहायची. आता एखादा हे जे आता प्रकरण झालं म्हणजे आपल्याकडे जे परप्रांतीय चालता चालता दुर्दैवाने गेले त्यांच्यावर कविता लिहायची. अशी ठरवून ज्यावेळेस कविता केली जाते त्यावेळेस कविता होत नाही. अनेकदा माझे अनेक कवी मित्र आहेत, मी पाहतो तर ते मला आता याच्यावर कविता लिहायची आणि मग ते डोकं खाजवत आपले शब्दाला शब्द जोडत बसलेले. हा शब्द नको मग हा शब्द पाहिजे, तो शब्द नको तसा पाहिजे, त्याची रचना अशी नको अशी पाहिजे, असं करत 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 आपला काव्याचा मेळ साधायचा प्रयत्न करत असतात. आता काव्य बेतलेलं असू शकत नाही. काव्य हे मुक्त असतं, हा मुक्त उद्गार आहे. त्याची भाषा जशी येते ती तशीच असते. त्याच्यात काही नंतर तुम्हाला बदल करण्याला फारसा वाव नसतो. ग्रॅमॅटिकल थोडंफार इकडे तिकडे ठीक आहे, ह्रस्व दीर्घ पण ठीक आहे, परंतु त्या भावनांना कोंडण्याचा, शब्दांमध्ये कोंडण्याचा तो वाव नसतो. ते शब्दसुद्धा तेवढेच मुक्त असले पाहिजेत किंवा असतात, आणि ज्या असतात त्याच कविता महान होतात. आपण अनेकदा कविता हा शब्द फार सोप्या पद्धतीने घेतो. कविता सोपी नाही. कविता खरं म्हणजे सर्वात अवघड आहे. कविता सोपी नाही. कारण कविता येण्यासाठी जी मानसिकता लागते, जे मुक्तपण लागतं, जे जीवनाकडे पाहायचं एक भान लागतं, ते भान जोपर्यंत, संवेदनशीलता जोपर्यंत नसते, तो तीव्रता त्यात जोपर्यंत येत नाही, आणि तीव्रता जेवढी जास्त, खोली जेवढी जास्त, तेवढीच प्रत्येक शब्दाला एक वजन प्राप्त होतं आणि ती कविता अजरामर होते. किमान माणसावर प्रभाव टाकणारी कविता होते. कवींनी क्रांत्या केलेल्या आहेत, सामाजिक क्रांत्या कवींनी केलेल्या आहेत. आज आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्यातलं पाहिलं तर अनेक कवींनी जी काही स्फूर्तिगीतं लिहिली, कविता लिहिल्या, त्यांनी समाजाचं मन प्रज्वलित करण्याचं, पेटवण्याचं, विस्फोटण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. साने गुरुजी, ज्यांची आता परवाच पुण्यतिथी झाली, त्यांनी सुद्धा ज्या कविता लिहिल्या त्या कविता वैश्विक होण्याच्या दिशेच्या निश्चितच होत्या. खरा तो एकची धर्म वगैरे, परंतु एवढ्या जीवनाचं सुलभीकरण म्हणजे सुद्धा कविता नव्हे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आपल्याला जर खऱ्या अर्थाने कवी म्हणून, कवयित्री म्हणून जर एक ठसा उमटवायचा असेल तर आपल्याला कवितेबद्दलचं चिंतन जास्त केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, कवितेचं तत्वज्ञान असतं, पण कवितेचं तत्वज्ञान अनेकदा आपण समजावून घेत नाही, इथे आपण कमी पडतो. काय असतं कवितेचं तत्वज्ञान? कवितेचं तत्वज्ञान म्हणजे जीवनाशी चाललेला त्याचा अखंड प्रणय, जीवनावरची त्याचं निस्सीम प्रेम, आणि त्यातनं येणारा जाणीवांचा, प्रत्येक व्यथावेदनांचा त्याच्या मनात होणारा उद्रेक, आणि माणसाचं कल्याण व्हावं, त्याचं चांगलं कसं व्हावं यासाठी त्याच्या मनात असणाऱ्या सर्जनकारी, कल्याणकारी भावना, याच्या मिश्रणातून कवी आणि कविता तयार होते. आणि अशाच कविता आतापर्यंत आपल्याला जगाच्या पाठीवर, अगदी उमर खय्याम असेल त्याच्या कविता तुम्ही पहा, आज तो जगभर आहे. त्यांना अरबी भाषेत कविता लिहिल्या, त्याच्या प्रेसने त्या इंग्रजीत अनुवाद केल्या, त्या जगभर गेल्या. रवींद्रनाथ टागोर आपल्याला माहिती आहे. असे कवी कुठून येतात, कशातून येतात, हे आपण विचार केला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की त्यांची कॉपी करा, त्यांची नक्कल करा, अजिबात नाही. स्वतःच बनलं पाहिजे. स्वतःचंच व्यक्तिमत्व एवढं विकसित केलं पाहिजे की आपली शैली स्वतःची बनली पाहिजे, आपल्या स्वतःची छाप बनली पाहिजे, आपला स्वतःचा त्याच्यावर शिक्का बसला पाहिजे. म्हणजे कशा अर्थाने की ही कविता अमुकचीच असणार, ही कविता वाचूनच कळेल, एवढं त्या कवितेचं वैशिष्ट्य पुढे लोकांच्या गेलं पाहिजे. तर आपण खऱ्या अर्थाने कवी असतो असं म्हणावं लागेल. मध्यंतरी एक रुबायांचं वेळ आलं होतं. उमर खय्यामपासून अनेक असंख्य रुबाईकार झालेले आहेत, परंतु उमर खय्याम तो उमर खय्याम असं आपण का म्हणतो? याचं कारणच असं आहे की उमर खय्यामच्या रुबाया खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करून
एक नवीन अर्थ दे, जीवनाला अर्थ देणं हे सुद्धा कवीचं काम आहे. आज सारं जग, या कोरोनामुळे तर सारं जग एका निराशेच्या अवस्थेत आहे, हताशेच्या अवस्थेत आहे. भविष्य काळाबद्दल अनिश्चितता ही फार मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. माणूस खचत चाललेला आहे. आणि अशा स्थितीत उभारी देणं, त्याला दिशा दाखवणं, त्याच्यात आहे त्या जगण्याला अर्थ द्यायचा प्रयत्न करणं किंवा त्यातली निरर्थकता दाखवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. हा अस्तित्ववाद जो होता, काम्यूने आउटसाइडर नावाची कादंबरीच दिली होती, पण त्या अस्तित्ववाद कविताही खूप आहेत. अस्तित्ववादी कविता म्हणजे काय की जीवनातल्या कित्येक गोष्टी निरर्थक कशा आहेत याच्यावर बोट दाखवणं, तेही भावनात्मक पद्धतीने त्याच्या मूळ गर्भाशी जात त्यातली निरर्थकता व्यक्त करत माणसाला त्याच्यापासून दूर नेणं आणि विचार करायला भाग पाडणं हे त्या कवितांचं वैशिष्ट्य. आज आपण मराठीतल्या जर कविता पाहिल्या, समजा 100 कविता संग्रह बघितले नव्या जुन्या कवींची एवढ्यातल्या 10-15 वर्षातल्या, तर आपल्या लक्षात येईल की आपण त्यातल्या किती कवितांशी आपलं हृदय जोडू शकतो, मिळवू शकतो किंवा आत्मीय धागा जुळवू शकतो. अशा कविता किती असतात. ते प्रमाण मला नाही वाटत काही फारसं आहे असं, किंवा नाहीच असं म्हटलं तरी चालेल, राग आला तरी हरकत नाही. पण वस्तुस्थिती जी आहे ती आहे. या वस्तुस्थितीशी आपण भिडत नाही. आपल्याला तोंडपूजक, स्तुतीपाठक, टाळ्या वाजवणारे या लोकांच्या गर्दीची फार गरज भासते. आणि ते खरे म्हणजे एक कवीचे ते सर्वात मोठे शत्रू असतात. स्तुतीपाठकांपासून वा वा म्हणणाऱ्या लोकांपासून आपण सावध व्हायला पाहिजे. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याच्यापासून दूरच राहिलं पाहिजे. किंबहुना एकांत हा कवीचा खरा मित्र असतो. स्वतःचा मित्र असतो. स्वतःच्या हृदयात उफाळणाऱ्या भावनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याने दिलेला वेळ ही त्याची तपस्या असते. परंतु आपण ती तपस्या किती करतो याचा विचार प्रत्येक कवीने केला पाहिजे. आपण जीवन समजावून घेण्यासाठी जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, आपली किती उत्कटता आहे जीवनाकडे पाहण्याची, की त्याच्याबद्दल पाहण्याची अनासक्ती आहे, जीवनाकडे पाहायची अनासक्ती असेल ती सुद्धा हरकत नाही, पण ती सुद्धा किती उत्कटतेची आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने भावगर्भ, अर्थगर्भ आणि तत्वगर्भ अशा कवितांचा त्यातनंच जन्म होऊ शकतो. आणि त्या कविता या एक अमीट अजरामर अशी छाप जगावर सोडू शकतात. समाजाचा विचार करण्याच्या पद्धतीवर फार मोठा परिणाम करू शकतात. आता अभ्यासक्रमामध्ये ज्या कविता असतात, आपण कोणतेही 7वीपासून 10वीपर्यंत 12वीपर्यंतची मराठीची पुस्तकं पहा, हिंदीची पुस्तकं पहा आणि त्यातल्या फक्त कविताचं सेक्शन नीट चाळून पहा. आपल्याला लक्षात येईल की त्यातल्या कित्येक कविता त्यात नसत्या तरी चाललं असतं. त्यातनं काय अर्थ काढायचा हे सुद्धा प्राध्यापकांना माहीत नसतं. अनेक कविता अशा पद्धतीने एडिट करून छापलेल्या असतात अभ्यासक्रमामध्ये की मूळ अर्थच हरवून गेलेला असतो. तर यामुळे झालंय काय की कवितांकडे पाहायचा दृष्टिकोन हा अत्यंत सुलभ बनला आहे. कविता लिहिणं हे सगळ्यात सोपं आहे असं वाटायला लागतं आणि त्यातनंच कवी फसतो. आणि कवी फसला त्याची कविताही फसते. मग त्याने किती संमेलनात आपल्या कविता म्हटल्या त्याचा काही उपयोग नाही, किती टाळ्या पडल्या त्याचा काही उपयोग नाही. कारण पुन्हा आता आपल्याकडे दुसरा प्रॉब्लेम असा आहे की काही मैफिलीतल्या कविता आणि छापण्यासाठीच्या कविता. मैफिलीतल्या कविता या बहुधा शाब्दिक चमत्कृतींनी भरलेल्या असतात बघा. आणि लोकप्रिय ज्या भावना असतात त्याबद्दल त्या कविता जास्त असतात. म्हणजे शेतकरी आत्महत्या उदाहरणार्थ, किंवा शेतकरी, आई, मुलगी. माझे एक कविता फक्त मुलीवरच्या एका कवितेमुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मैफिलीमध्ये असतात म्हणजे असतात. असे अनेक कवी आहेत. म्हणजे मी नावं घेत नाही त्यांची, कारण ती तथाकथित महान आहेत आणि मला काय सगळ्यांची पंगा घेण्याची काही इच्छा पण नाही आहे. परंतु 1, 2, 4 अशा ज्या मैफिलीतल्या कवितांनी गाजलेली महाराष्ट्रामध्ये असं कवी. कावळ्यावर कविता, घोड्यावर कविता हरकत नाही, ती सुद्धा कवितांचे विषय होऊ शकतात. परंतु त्यासाठी एक दृष्टिकोन लागतो, एक फिलॉसॉफी लागते, एक तत्वज्ञान लागतं. तुम्ही त्याच्याकडे पाहता कसे, विचार करता कसा आणि त्यातून कोणती नवीन अर्थसंवेदना, लक्षात ठेवा, नवीन अर्थसंवेदना त्यातनं शोधू शकता, जगाला देऊ शकता, लोकांना देऊ शकता. ती अर्थसंवेदना ज्या वेळेस मनामध्ये अभिव्यक्त होते तो
जन्म असतो तत्वज्ञ कवीचा. कारण कवितेमागे तत्वज्ञाने असतं. चांगल्या कवितेच्या मध्ये तत्वज्ञाने असतंच. ते स्पष्ट असेल, अस्पष्ट असेल किंवा अत्यंत सटल असेल. परंतु कविताचं तत्वज्ञान जर समजलं नाही तर आपण तत्वज्ञ कवी बनू शकत नाही. तत्वज्ञ कवी बनण्यासाठी आपला तो तेवढा जीवनाकडे पाहायचा एक प्रगल्भ दृष्टिकोन असला. म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे त्यासाठी याची गरज नाही आहे. परंतु आपलं स्वतःचं एक असं जीवनाकडे पाहायचं तत्वज्ञान हे असलंच पाहिजे. अनेक कवी आज जर आपण पाहिलं तर असतात, ते चांगले कवी असतात, त्यांच्यामध्ये क्षमता असतात, नाही अशातला भाग नाही. पण होतं काय की त्याचं पूर्ण म्हणजे पदार्थ पूर्ण शिजण्याआधी वाढला तर काय होईल, तशी गत त्यांच्या कवितांची होऊन जाते. त्या अर्ध कच्चे असतात. म्हणजे त्यात अर्थपूर्णता असते पण मग ती शोधावी लागते, कष्टाने शोधावी लागते. कारण त्याची रचना विस्कळीत असते, त्याच्यामध्ये सुसंगत पद्धतीने मांडणी नसते. तुम्ही छंदोबद्ध लिहा का मुक्त काव्य लिहा, प्रश्न तो नाही आहे. गेय लिहा का गेय नका लिहू, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही इथे. कविता ही अशीच असली पाहिजे असा कोणताही नियम नाही. किंबहुना कसलाही नियम नसणं म्हणजेच कविता. कारण ती मुक्तता, कविता ही मानवी प्रगल्भ प्रतिभाशाली माणसाला एक मुक्त द्वार देते. ते मुक्त द्वार, ती मुक्तता म्हणजे कविता. मग ती छंदोबद्ध येईल किंवा मुक्त छंदामध्ये येईल. मुक्त छंदातही एक गेयपणा असतो, लक्षात घ्या. अनेकांना वाटतं मुक्त छंद म्हणजे ते गेय नसतो. मुक्त छंदामध्ये सुद्धा एक गेयता असते. पण ती गेयता ही तुमच्या लिहिण्यामध्ये किती उत्कटता उतरते त्याच्यावरती अवलंबून असते. कारण ती आतून येते. ती कारागिरी करून ती गेयता आणता येत नाही, ती आतून येते. त्या आतून येण्यावर किंवा त्या उचंबळून येण्यावर आपला किती विश्वास आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. मला असं वाटतं मित्रांनो, मी आपला आता जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. मला आपल्याशी हा संवाद साधता आला. अमरदीप वानखेडेंचा, त्यांचे सहकारी कवयित्री वैशाली मोहिते असतील, पवन गवई असतील, त्यांचा मी सर्वांचा आभारी आहे. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दलही मी आपला सर्वांचा आभारी आहे. संध्याकाळ झालेली आहे. शेवटच्या 4 ओळी तुम्हाला ऐकवतो. म्हणजे 4 ओळी नाही आहे, परंतु बोर करेल एवढी लांबलंसं काही नाही आहे, परंतु संध्याकाळ आहे म्हणून सांगतो. ही मेघ भरली प्रशांत सायंकाळ, ही मेघ भरली प्रशांत सायंकाळ, अन ओलेती वाट मिठीत गवताळ. चुंबनांची वर्षा करीत वाहतो वारा, हृदयात गुंजवत सुप्त प्रीतीचे हळूवार, हृदयात गुंजवत सुप्त प्रीतीचे हळूवार. हा ऋतूचा असला स्नेहल नीलडी वाळ, हा ऋतूचा असला स्नेहल नीलडी वाळ, देत निमंत्रण प्रणयाचे असे ओढाळ. मित्रांनो, माझा जीवनाशी निरंतर प्रणय सुरू आहे. क्षण क्षण उत्कटतेने जगण्यामधला आनंद मी घेतो आहे. आपणा सर्वांना तो आनंद मिळावा. आपण एक कवी म्हणून फार मोठं यश मिळवावं. आपल्या काव्यामधनं अभिनव असं जीवनदर्शन घडावं. त्यात व्यथा, वेदना, आशा, निराशा, मानवी जीवनाची स्वप्न, त्याचे स्वप्नभंग, त्यात त्याची तडफड धडपड ही अत्यंत उत्कटतेने अभिव्यक्त व्हावी. मानवी जीवनाला एक नवीन दिशा देण्याचं सामर्थ्य तुमच्या शब्दांमध्ये यावं अशी मी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.